सकाळी सकाळी विजय गार्डनच्या झोपाळ्यावर बसून पेपर वाचत असतो आणि त्याची आई सरिताताई अंगणात झाडू मारत असतात. अचानक सरिताताईंचा फोन वाजतो तेव्हा विजय म्हणतो, अगं आई, तुझा मोबाईल वाजतोय, तुला ऐकायला येत नाही का? हातातली झाडू बाजूला ठेवून सरिताताई फोन उचलतात. त्यांच्या मोठ्या मुलाचा महेशचा मुंबईवरून फोन आलेला असतो. पलीकडून महेश म्हणतो, हॅलो आई, कशी आहेस? सरिताई म्हणतात, अरे महेश बाळा, मी ठीक आहे, तू कसा आहेस? असे विचारताच महेश जोरात खोकतो आणि म्हणतो, आई, माझी तब्येत ठीक नाही आहे. आई घाबरून म्हणते, अरे काय झालं तुला? तो म्हणतो, 1 महिना झाला अंगात ताप आहे. हा ताप काही कमी होत नाही आहे. आई म्हणते, मग एखाद्या चांगल्या डॉक्टरांना का नाही दाखवलं? तो म्हणतो, हो दाखवले आहे, पण काही फरक नाही पडला. आई म्हणते, मग तू काही दिवसांसाठी इकडे पुण्याला का येत नाहीस? अरे इथे ते आपले डॉक्टर कुलकर्णी आहेत ना, लहानपणी तू जेव्हा आजारी पडायचा तेव्हा मी तुला त्यांच्याकडेच घेऊन जायची. त्यांची औषधे घेतल्यावर तू ठीक व्हायचंस. महेश म्हणतो, आई त्यापेक्षा तूच इकडे ये ना मुंबईला. तू इथे आलीस की मी बघ आपोआप ठीक होईल. सरिताई म्हणतात, ठीक आहे, मी विजयला मुंबईचे तिकीट काढायला सांगते. त्यापुढे म्हणतात, आणि हो, सुनबाईला मी विचार होते म्हणून सांग, आणि तिला सांग की काही काळजी करू नको, कारण आता मी येणार आहे ना तिकडे. त्या बोलत असतात पण महेशने तिकडून केव्हाच कॉल कट केलेला असतो. सरिताताई म्हणतात, अरे महेश, तू काही बोलत का नाहीस? पण पलीकडून काहीच आवाज येत नाही आणि त्या फोनकडे बघत असतात. तेवढ्यात विजय म्हणतो, काय झाले आहे आई? आई म्हणते, अरे विजय, तुझ्या दादाचा फोन होता, त्याची तब्येत ठीक नाही असे तो सांगत होता आणि मला त्याने त्याच्याकडे बोलवले आहे. मग तू माझे मुंबईला जाण्याचे तिकीट काढशील का? विजय म्हणतो, हो काढेन मी तिकीट, पण मग तिकिटाचे पैसे कोण देणार? आई, तू दादाच्या कामासाठी चालली आहेस ना मुंबईला, मग त्याला सांग तिकडून तुझे ऑनलाईन तिकीट काढून इकडे पाठवायला. सरिताई म्हणतात, अरे बाळा, मी पैशांचं कुठे बोलले? हे बघ, मी पैसे देईन, तू फक्त तिकीट काढून आण. विजय रागाने बघतो, हे बघ आई, खरं तर माझ्याकडे वेळ नाही तिकडे स्टेशनवर जाऊन रांगेत उभं राहून तिकीट काढायला. हे दोघे बोलत असताना विजयचा 8 वर्षाचा मुलगा अक्षय दुरून बघत असतो. विजयचे लक्ष त्याच्या मुलाकडे जाते आणि तो म्हणतो, ठीक आहे, जमलं तर काढतो. अक्षय म्हणतो, बाबा, तुम्ही आजीला नेहमी रागून का बोलत असतात? विजय अक्षयवर जोरात ओरडतो आणि म्हणतो, हे बघ अक्षय, तुम्हाला अजिबात काही शिकवायचे नाही, जा गुपचूप जाऊन अभ्यास कर, समजले ना? विजय त्याच्या बायकोला आवाज देऊन बोलावून घेतो आणि म्हणतो, अक्षयला नीट सांग, नाहीतर एके दिवशी त्याची खरडपट्टी काढेल. अक्षय त्याच्या खोलीत निघून जातो. तेव्हा मोठी सून सरिताताईला म्हणते, माझ्या घरातील वातावरण तुमच्यामुळे बिघडले आहे, असे बोलून रागाने ती निघून जाते. संध्याकाळी सरिताताई मुंबईला जाण्यासाठी बॅग भरत असतात. तेव्हा ऑफिसवरून येताना विजय सरिताताईंना मुंबईला जाणारी तिकीट आणि त्यांचे BP शुगरच्या गोळ्या आणून देतो. गोळ्या हातात घेऊन सरिताताई विचारतात, याचे किती पैसे झाले? विजय म्हणतो, आता छोट्या छोट्या खर्चाचे माझ्याकडून हिशोब घेणार आहेस का? आई म्हणते, मी हिशोब कुठे मागत आहे बाळा, मला असे विचारायचे होते की पैसे कमी पडले का? तेव्हा विजय म्हणतो, आई, मी तुला काही ओळखत नाही का? तू वरून जेवढी साधी भोळी दिसते तशी अजिबात नाहीस. बाबांच्या मृत्यूनंतर मिळालेले 1.5 लाख रुपये तू तुझ्याकडे ठेवून घेतलेस आणि आता तू ते सर्व पैसे घेऊन मुंबईला जाणार आणि दादाला देणार. हे काही मला समजत नाही का? थांब, मला तुझी बॅग चेक करू दे, असं म्हणून बॅगेत भरलेल्या आईचं सगळं सामान तो बाहेर काढतो. बॅग चेक करताना सरिताताई म्हणतात, अरे महेशची तब्येत ठीक नाही, थोडे पैसे जवळ असलेले बरे. तेव्हा विजय म्हणतो, आई, तू वेडी झाली आहेस का? जो वर्षातून एकदा दोनदा येऊन तोंड दाखवतो त्याची तुला एवढी काळजी, आणि इथे आम्ही दिवस रात्र तुझी सेवा करतो, ती फुकट आहे का? विजयला बॅगमध्ये खालच्या बाजूला 2,000 रुपयांचा बंडल दिसतो. ते पाहून विजय म्हणतो, एवढे पैसे घेऊन जाण्याची काय गरज आहे? सरिताताई म्हणतात, मला महेशवर भार होऊन जगायचं नाही आहे. मग त्या नोटांच्या बंडलमधले काही पैसे काढून घेत विजय म्हणतो, मग आई, आमचासुद्धा थोडासा भार कमी कर ना. सरिताताई म्हणतात, असे करू नको रे बाळा, कमी जास्तीला माझ्याकडे पैसे असावेत म्हणून घेतले आहेत मी ते पैसे. पण महेश पैसे घेतोच आणि बाकीचे पैसे बॅगेत ठेवतो आणि बाहेर काढलेले सर्व कपडे बॅगेत कसेही भरतो आणि बॅग उचलत म्हणतो, आता पटकन चल, तुझ्या ट्रेनची वेळ होईल, स्टेशनवर लवकर पोचायला हवे. सरिताताई म्हणतात, अरे विजय थांब ना, मला अक्षयला भेटू देत. तरी तो आईच्या हाताला धरून बाहेर घेऊन जातो. रेल्वे स्टेशनवर गेल्यानंतर आईला ट्रेनमध्ये बसवतो आणि तिच्याशी काही न बोलता निघून जातो. काही तासाने सरिताताई मुंबई स्टेशनवर पोचतात. तेव्हा त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी त्यांची मोठी सून आरती स्टेशनवर आलेली असते. ती म्हणते, आई पटकन चला, बाहेर रिक्षावाला थांबला आहे. पण तिला सासूजवळची बॅग हातात घ्यावी वाटली नाही. त्या दोघी रिक्षात बसतात आणि काही वेळाने घरी पोहोचतात. सरिताताई मुंबईला आपल्या मुलाच्या घरी पहिल्यांदाच आलेले असतात. त्याचे आलिशान घर पाहून त्यांना आनंद होतो. त्यांना वाटते की माझा मुलगा खूपच कर्तृत्ववान आहे, म्हणूनच त्याने स्वतःच्या हिमतीवर एवढं मोठं घर खरेदी केले आहे. घरी पोहोचल्यावर लगेच त्या आरतीबरोबर महेशच्या रूममध्ये जातात. महेश झोपलेला असतो. सरिताताई त्याला जवळ घेऊन त्याच्या केसावरून हात फिरवतात. तेव्हा तो जागा होतो आणि आई आल्याचे पाहून त्याला आनंद होतो.
आई त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवत म्हणतात, आता मी आली आहे ना, तू अजिबात काळजी करू नकोस, मी तुझी खूप काळजी घेईन. हे ऐकून महेशची बायको म्हणते, आई खरंच, जर काळजी घेतल्याने हे बरे झाले असते तर मीही त्यांची काळजी घेतली असती. पण डॉक्टर म्हणाले आहेत ह्यांना औषधांची गरज आहे, काळजीची नाही. यावर सरिताई म्हणतात, अगं जा ना मग त्यांच्यासाठी औषधं घेऊन ये. आरती म्हणते, 4 महिन्यापासून ही अंथरुणावर असेच पडलेले आहेत. कामधंद्याचा तर पत्ताच नाही. ह्यांच्या औषधांवर सर्व पैसे खर्च झाले आहेत. आणि जेवढे पैसे आम्ही ठेवले होते तेवढे सर्व पैसे ह्यांनी शेअर मार्केटमध्ये घालवले आहेत. आणि तुम्ही म्हणत आहात की औषधे घेऊन ये. आपल्या मुलाकडे पाहून सरिताताई आरतीला म्हणाल्या, सुनबाई तू काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल. असं म्हणून त्या बॅगेतील ते पैसे काढण्यासाठी त्यांच्यासमोरच बॅग उघडतात. ते दोघे नवरा बायको एकमेकांना डोळ्यांनी इशारे करतात. सरिताताई 3,000 रुपये काढून आरतीच्या हातात देते आणि म्हणतात, हे घे पैसे आणि पटकन जाऊन औषधे घेऊन ये. ठीक आहे असं म्हणून आरती जाते आणि काही वेळातच औषधे घेऊन परत येते. आल्याबरोबर सासूच्या हातात औषधे देत म्हणते, ही घे औषधे आणि गोळ्या. सरिताताई म्हणतात, एवढी औषधं? आरती म्हणते, डॉक्टरांनी जेवढी औषधं लिहून दिली होती तेवढी सर्व मी घेऊन आली आहे. महेश लगेच औषधे घेतो आणि झोपतो. आता सरिताताई घरी आल्यापासून त्या महेशची खूप काळजी घेत होत्या. त्याला स्वतःच्या हाताने भरवायच्या. असे दिवस सरत होते. सरिताताईंना महेशकडे येऊन 1 महिना झाला होता. एके दिवशी गच्चीवर आरती महेशला बोलावून घेते आणि म्हणते, तुझ्या आईला येऊन महिना झाला आहे आणि जेव्हापासून तुझी आई आली आहे तेव्हापासून माझ्या मर्जीने झोपणे, उठणे, बसणे सर्व काही बंद झाले आहे. माझ्या आयुष्यामध्ये प्रायव्हसी अजिबात शिल्लक राहिली नाही. यावर महेश म्हणतो, अगं आई आपल्याकडे आहे म्हणून कमीत कमी आपल्याला महिन्याचा खर्च तरी वाचतोय. आई आल्यापासून तीच पैसे खर्च करत आहे. तुला तर ठाऊकच आहे, जेव्हा पण मी आजारी पडलोय तेव्हापासून माझा बिझनेस पूर्णपणे बुडाला आहे. आरती म्हणते, महेश मग दारू पिणे का बंद करत नाहीस तू? तुझ्या दारू पिण्यामुळे सर्व प्रॉब्लेम होतो. महेश म्हणतो, अच्छा तुला फक्त माझं दारू पिणं दिसतं का आणि तुझे नखरे तुला दिसत नाहीत का? प्रत्येक महिन्याला तू नवीन साड्या खरेदी करतेस, ब्युटी पार्लरमध्ये पैसे खर्च करतेस आणि माहीत नाही की तुझ्या मेकअपच्या प्रॉडक्ट्समध्ये सुद्धा आजपर्यंत किती पैसे खर्च केले आहेत तू. हे फालतू खर्च तुला दिसत नाही का? ती म्हणते, गप्प बसा, माझ्या खर्चाबद्दल अजिबात बोलायचं नाही तुम्ही. तुमच्या कामधंद्याकडे लक्ष ठेवा, त्यामुळे 4 पैसे घरात येतील आणि तुझ्या आईला इथून लवकरात लवकर तुझ्या भावाच्या घरी पाठवा. नाहीतर मी तुला आत्ताच सांगून ठेवते, काही दिवसांनी आपल्या दोघांमध्ये मोठमोठी भांडणे होतील. असं बोलून ती निघून जाते. तेवढ्यात महेशला त्याच्या मित्राचा फोन येतो. तो म्हणतो, काय मित्रा, किती दिवस झाले भेटलो नाहीस, आज रात्री जाऊयात का मग आपण आपल्या नेहमीच्या ठिकाणी? महेशने खूप दिवसापासून दारू पेलेली नसते, त्यामुळे तोही त्याला ठीक आहे असं म्हणून भेटू असं बोलून निघून जातो. पण त्याच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे नसतात. तो गच्चीवरून खाली येतो तेव्हा त्याची आई किचनमध्ये भाजी निवडत बसलेली असते. तो आईकडे जातो आणि म्हणतो, आई मी डॉक्टरांकडे गेलो होतो, त्यांनी सांगितले आहे की काही टेस्ट कराव्या लागतील, त्यामुळे मला पैसे हवे आहेत. आई विचारते, किती पैसे हवे आहेत? महेश म्हणतो, 5,000 रुपये हवे आहेत. आई त्याच्याकडे संशय नजरेने बघते आणि पैसे आणण्यासाठी तिच्या खोलीमध्ये जात असते. तेवढ्यात आरती तिथे येते आणि म्हणते, मला तर खूप टेन्शन आले आहे. घरातील राशन पाणी संपलं आहे आणि आता आपल्याकडे काहीच पैसे नाहीत. आता आपण घर खर्च कसं भागवणार आहोत? महेश म्हणतो, आई मग आणखी थोडे पैसे देशील का? आई काहीही बोलत नाही आणि तिच्या खोलीत जाते आणि पर्समधले पैसे मोजते तर काहीच पैसे शिल्लक राहिलेले असतात. आईला आता मुंबईला राहायचे नसते म्हणून तिकिटापुरते पैसे बाजूला काढून उरलेले सगळे पैसे त्या महेश आणि आरतीकडे देतात. दोघे पैसे घेऊन बाहेर जातात. संध्याकाळी उशिरा घरी येतात. दोघांनी दुपारी जेवण केलेले नसते म्हणून रात्रीचे जेवण करण्यासाठी सरिताताई त्यांच्या बेडरूममध्ये जातात. तेव्हा पाहतात तर महेश दारूची बाटली घेऊन दारू पीत बसलेला असतो आणि आरती नवीन आलेली साडी महेशला दाखवत असते. आरती जेव्हा सासूला समोर पाहते तेव्हा पटकन ती साडी ब्लँकेटच्या खाली लपवते. आपला मुलगा घरामध्ये दारू पीत असलेले पाहून सरिताताई यांना विचारतात, हे काय चालले आहे महेश, तू दारू पितोस? महेश म्हणतो, आई आज बऱ्याच दिवसांनी मी दारू पित आहे. सरिताताई म्हणतात, आता मला चांगलेच ठाऊक झाले आहे की तुमची अशी अवस्था कशामुळे झाली आहे. त्या आरतीला म्हणतात, तू आता मला पाहून ब्लँकेट खाली काय लपवलेस? तेव्हा ती म्हणते, काही नाही. सरिताताई ब्लँकेट उचलून पाहतात तर त्याखाली साडी असते. सरिताताईंना खूप राग येतो. त्या म्हणतात, आतापर्यंत घरात किराणा सामान आणण्यासाठी पैसे नव्हते, मग ही साडी नवीन घेण्यासाठी तुझ्याकडे काय गरज होती तुला नवीन साडी घ्यायची? आरती म्हणते, आई तुम्ही मलाच का बोलताय? तुमचा मुलगा घरात दारूच्या बाटल्या आणून दारू पीत बसला आहे, मग तुम्हाला त्याच्या दारूचा खर्च दिसत नाही का? फक्त तुम्हाला माझी नवीन साडी दिसली का? सरिताताई म्हणतात, मी यासाठी म्हणते की सुनबाई,
की घरात जेव्हा पैसे येतील तेव्हा तू नवीन साडी घ्यायची होतीस. आता काय गरज होती साडी घ्यायची? आरती म्हणते, माझ्या साडीचा खर्च तुम्हाला दिसतो आणि तुम्ही या वयात 3 टाईम बसून खाता, तो खर्च तुम्हाला दिसत नाही का? सरिताताई म्हणतात, आरती मला शुगर आणि बीपीचा आजार आहे. तिन्ही वेळेस औषधं घेण्याआधी मला काहीतरी खाणं गरजेचं आहे. आरती म्हणते, मग 3 टाईम खाण्याचा खर्च होत नाही का? तेव्हा महेश म्हणतो, अगं आरती सोड ना, उगाच का बडबड करत आहेस? ती म्हणते, असे कसे सोडू? तुम्ही शांत बसा आज, मला बोलू द्या. जेव्हापासून माझं लग्न झाले आहे तेव्हापासून तुमची आई माझ्या मागे लागली आहे. माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी चूक शोधतच असतात त्या. एक बरं झाले की आपण पुण्याहून इथे मुंबईला आलो आहोत, नाहीतर तिथे जर असते तर तुझ्या आईने माझं जगणं मुश्किल करून ठेवलं असतं. सरिताताई म्हणतात, महेश ऐकतोस ना, काय म्हणते आई तुझी बायको? तू तिला नीट समजावून का सांगत नाहीस? महेश म्हणतो, आई ती बरोबर बोलत आहेस. तू तिथे पुण्यात विजय आणि त्याच्या बायकोला असाच त्रास देतेस का? आई तुला वेळ लागली आहे का? महेशचे असं बोलणं ऐकून सरिता त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्या म्हणतात, अच्छा आता मी वेडी झाली आहे का? महेश म्हणतो, अगं आई मला तसं म्हणायचं नव्हतं. हे बघ, तू आता काम कर एक. तुझ्या खोलीत जा आणि निवांतपणे झोप. असे म्हणून तो आईला त्याच्या बेडरूममधून बाहेर काढतो आणि दरवाजा लावून घेतो. आरती म्हणते, ही बघ महेश, आता तुझी आई मला ह्या घरामध्ये उद्या दिसायला नको. पाहिजे तर आत्ताच सांगून ठेवते. दुसऱ्या दिवशी सकाळी सरिताताई त्यांच्या नातवाची आठवण येते म्हणून विजयला फोन लावतात आणि सर्वांची विचारपूस करतात. तेव्हा विजय आईला म्हणतो, आम्ही सगळे ठीक आहोत, कोणाचीही काही चौकशी करायची गरज नाही. आई तुला एक सांगू, तुला बाबा गेल्यापासून वेळ लागली आहे. ज्या मुलाकडे राहून त्याच्यावर एवढा खर्च केला आहेस ना, तर आता तू त्याच्याकडेच राहा, आमच्याकडे येण्याची काहीच गरज नाही. असं बोलून तो फोन कट करतो. सरिताताईंना रडायला येतं. त्या रडायला लागतात. काही वेळाने सरिताताई त्यांच्या खोलीतून बाहेर येतात. तेवढ्यात आरती म्हणते, आम्हा दोघांसाठी चहा बनवा. ते दोघे टी व्ही पाहत बसलेले असतात. तेव्हा टी व्हीवर बातम्यामध्ये रात्री 12 वाजल्यापासून कोरोनामुळे देशात संपूर्ण लॉकडाऊन होणार असल्याची बातमी पाहतात आणि आजपासून कुणीही बाहेर पडायचं नाही ही बातमी ऐकल्यावर त्या दोघांना टेन्शन येतं. महेश म्हणतो, घ्या आता ट्रेन आणि बससुद्धा बंद झाले आहेत. मग आई पुण्याला कशी जाईल? आरती म्हणते, ते सोड रे, पण घरामध्ये जेवढे पैसे होते तेवढे सगळे संपले आहेत. आता घरातील किराणा सामान किंवा इतर खर्च कसा भागवायचा? आणि आता बँकसुद्धा बंद आहेत. आता काय करायचं? महेश म्हणतो, तुझ्याकडे काही पैसे असतील ना आई? तेव्हा सरिताताई म्हणतात, नाही बाळा, आता माझ्याकडे फक्त पुण्याला जाण्यासाठी पैसे आहेत तेवढेच आहेत तिकिटासाठीचे. आरती म्हणते, हो हो, ते पैसे सांभाळून ठेवा आणि पुण्याला जाऊन तिथे खादाडत बसा. असे बोलून आरती निघून जाते. तेव्हा सरिताताई महेशला म्हणतात, बघतोच मी तुझी बायको कशी बोलतेस ते. महेश म्हणतो, आई ती काय चुकीचं बोलली, ती प्रॅक्टिकल बोलते. आई जर घरात पैसे नसतील तर तुला आम्ही कुठून खाऊ घालणार आहोत? सरिताताई महेशकडे चकित होऊन पाहतच राहतात. त्या विचार करतात की या कोरोनाच्या महामारीमुळे मी पुण्याला जाऊ शकत नाही. माझ्याकडे पैसेही संपले आहेत आणि वरून हे दोघे मला अपमानास्पद बोलतात. हे देवा, आता मी काय करू? सरिताताई सुरुवातीपासून पुण्यात राहत होत्या. मुंबई त्यांच्यासाठी अनोळखी शहर होतं. इथे ते कोणालाही ओळखत नव्हत्या आणि इथे असे कोणीही नव्हते ज्यांना त्या मदत मागू शकत होत्या. सुनेचे आणि मुलाचे बोलणे बेडरूम बाहेर ऐकायला येत होते. आरती म्हणत होती, आता मी पैसे कुठून घेऊन येऊ? महेश म्हणतो, काही पैसे तू जमा करून ठेवायला हवे होतेस ना. मी जेवढे पैसे तुला देत होतोस तू सर्व उधळत होतीस. तेव्हा आरती म्हणते, मग तू काय ढिगभर कमवत होतास का? आणि एवढ्याशा पैशामध्ये मी काय काय करणार होते? घर सांभाळू की बचत करू? मला जाब विचारण्यापेक्षा तुझ्या आईला जाऊन विचार. तिने आपल्यापासून पैसे लपून ठेवले आहेत आणि तसेही तुझी आई मेल्यानंतर पैसे वर घेऊन जाणार आहेत का? असे बोलल्यावर महेश रागाने आईकडे जातो आणि म्हणतो, आई तुझ्याजवळ जे पैसे होते ते कुठे आहेत? आई म्हणते, माझ्याकडे जेवढे पैसे होते तेवढे मी तुम्हा दोघांना दिले आहेत. तेवढ्यात आरती येते आणि म्हणते, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? अरे महेश, तुझी आई तुला सावत्र मुलगा समजते, कारण तू जेव्हाही पैसे मागतोस तेव्हा त्यांच्याकडचे पैसे संपलेले असतात. सरिताताई म्हणतात, नाही रे महेश बाळा, असं काही नाही. आरती म्हणते, मग कसं आहे? मला सर्व ठाऊक आहे. बाबांचे सर्व पैसे जमा करून ठेवले आहेत, ते तुमच्या धाकट्या मुलाला देण्यासाठी. आणि बाबांची बाईक होती ती तुम्ही तुमच्या त्या पुण्याच्या मुलाला दिली आहे. काय केलं तुम्ही असं? सरिताताई म्हणतात, अरे महेश, तुझ्या बायकोला समजावून सांग, ती काही बडबड करत आहेस. आरती म्हणते, तो काय मला समजावणार आहे? मी तुम्हाला सांगते, जेव्हा तुम्हाला आमची गरज पडते तेव्हा तुम्हाला आमची आठवण येते. नेहमी म्हणत असतात, माझ्या धाकट्या मुलाला हे पाहिजे ते पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या धाकट्या मुलाला तुमची सर्व प्रॉपर्टी देऊन टाका आणि या तुमच्या मोठ्या मुलाला एकदाचे विष देऊन मारून टाका. तेव्हा सरिताताई रागाने म्हणतात, सुनबाई तू हे काहीही बोलत आहेस. तुझ्या आईवडिलांनी तुझ्यावर हेच संसार केलेत आहेत का? आरती म्हणते, खबरदार माझ्या आईवडिलांचे नाव इथे घ्याल तर. ती महेशला म्हणते, महेश, इथे माझ्या आईबाबांना मध्ये आणण्याची काय गरज होती? हे बघा आई, तुम्ही याला जे काही बोलायचं आहे ते मला बोला.
माझ्या आईबाबांना बोलायचे नाही, असं म्हणून ती जोरजोरात रडायला लागते. तिला रडताना पाहून महेश आईला म्हणतो, आई काय गरज होती तिच्या आईबाबांना मध्ये आणण्याची? पुन्हा तिच्या आईबाबांना मध्ये आणायचे नाही, तुला बजावून सांगतोय. आरती म्हणते, मला सर्व काही ठाऊक आहे. यांनी त्यांचे पैसे कुठे लपवून ठेवले आहेत ते. महेश, जर मी आजपासून 2च दिवस त्यांचे जेवण आणि औषधं बंद केले, तेव्हा मग लपून ठेवलेले पैसे बरोबर बाहेर निघतील. असं म्हणून आरती सासूच्या खोलीत जाते आणि सासूची सर्व औषधे बाहेर आणून पाकिटातील गोळ्या जमा करते. सरिताई ओरडत असतात, अगं आरती असं करू नको, आधीच लॉकडाऊन चालू आहे, माझी औषधे मिळणार नाहीत, माझ्याकडे पैसेही नाहीत, अगं मला त्रास होईल. पण आरती सर्व गोळ्या एकत्र करून वॉशरूममध्ये फेकून देते आणि रागाने तिथून निघून जाते. सरिताई माझी औषधं म्हणून रडत असतात. महेश आईकडे जातो आणि म्हणतो, आई तुला माहीत आहे ना तिचा स्वभाव खूपच कडक आहे, म्हणून ती तुझे जगणे अवघड करून टाकेल. तुझ्याकडे पैसे नसतील तर ठीक आहे, मला सांग तुझा मोबाईल कुठे आहे? बाजूच्या टेबलवर त्याला मोबाईल दिसतो. महेश मोबाईल घेतो आणि म्हणतो, हा मोबाईल विकून थोडे जरी पैसे मिळतील. तेवढ्यात त्याची नजर आईच्या बोटातील अंगठीकडे जाते. तो म्हणतो, मुलाकडे खाण्याकडे पैसे नाहीत आणि तू अंगठी घालून फिरत आहेस, काय करणार आहेस तू या वयात अंगठी घालून? असे म्हणून आईच्या बोटातील अंगठी काढून घेतो आणि निघून जातो. मुलाचं असे वागणे बघून सरिताईनं खूपच मोठा धक्का बसतो. त्या रडत आपल्या खोलीत निघून जातात आणि पलंगावर जाऊन विश्रांती घ्यावी म्हणून पडतात, तर त्यांना आदळआपट ऐकू येते. त्या खोलीबाहेर येतात तेव्हा आरती स्वयंपाकघरातील रिकामे झालेले डबे महेश समोर आणून ठेवत असते. महेश म्हणतो, हा काय आगाऊपणा आहे? आरती रागाने म्हणते, हा आगाऊपणा नाही तर सत्य आहे. आता काय खायला देऊ मी तुला आणि तुझ्या आईला? घरातील सर्व किराणा माल संपला आहे. महेश म्हणतो, मग जा आणि दुकानात जाऊन घेऊन ये. ती म्हणते, हो का? मग किराणा सामान आणायला पैसे लागतात हे ठाऊक नाही का? अगं अगं मग त्याला सांग की नंतर पैसे देतो म्हणून. हे बघ, मी काही असे उधार वगैरे आणणार नाही. मला तर आता पश्चाताप होतोय की मी ह्या अशा भिकाऱ्या माणसाजवळ लग्न केलं का कुणास ठाऊक. असे बोलल्यावर महेश आरतीवर हात उचलतो. तेव्हा सरिताताई त्याला थांबवतात आणि म्हणतात, काय करत आहेस तू महेश? बायकोवर हात उचलतोस, असे मारहाण करून काही उपयोग होणार नाही. यामध्ये चूक तुम्हा दोघांची आहे. जर तुम्ही पहिल्यापासून सांभाळून पैसे वापरले असते तर अशी वेळ आज आली नसती. त्या पुढे म्हणतात, काय गरज होती एवढं मोठं घर घेण्याची? लोकांना दाखवण्यासाठी? हा दिखावाच आहे. अशा अडचणीच्या वेळेस तोच पैसा उपयोगाला आला असता ना. महेश म्हणतो, आई तू मला आता लेक्चर देऊ नकोस. मग तूच का नाही पुण्याला परत जात? मग तुझ्यावरही आमचे पैसे खर्च होत आहेत. असे आता थकलोय तुझा हा चेहरा पाहून पाहून, आणि रोजच्या ह्या कटकटीमुळे या घरात आमचे राहणे मुश्किल झाले आहे. असं म्हणून तो निघून जातो. आरती म्हणते, झाला का आत्मशांत आमच्या भांडणं लावून? सरिताताई म्हणतात, मी तर त्यांची भांडणे सोडवत होते, पण त्यांनी मलाच दोष दिला. असं म्हणून घरात पडलेली भांडी त्या उचलतात आणि त्यांच्या खोलीत जाऊन बसतात. तेव्हा त्यांना महेश आणि आरती आतापर्यंत जे काही बोलले ते आठवत असते. तेवढ्यात महेश आईच्या खोलीत येतो आणि म्हणतो, आई लवकर तयार हो, तुझी जाण्याची वेळ झाली आहे. सरिताताई घाबरून महेशकडे पाहतात. तेव्हा महेश आईला म्हणतो, माझ्याकडे पाहू नको, तुझी बॅग उचल आणि जा इथून. पण त्या स्तब्ध उभ्या असतात. महेश आईची बॅग उचलतो आणि आईच्या हाताला धरून बाहेर काढतो आणि दरवाजा लावून घेतो. सरिताताई रडायला लागतात. आता त्यांच्याकडे पुण्याला जाण्यासाठी पैसेही नसतात. काय करावं कळत नाही. त्या तशाच उठत बसत पायी मुंबई रेल्वे स्टेशनवर पोहोचतात. तहानेने आणि भुकेने त्या व्याकुळ झालेल्या असतात. त्या रेल्वे स्टेशनवर एका कोपऱ्यात पायरीवर बसलेल्या असतात. तिथे काही पत्रकार आणि वार्ताहरही असतात, जे गावाहून नोकरीसाठी मुंबईला आलेल्या लोकांची मुलाखत घेत असतात, ज्यांना आता त्यांच्या गावी परतायचे असते. आणि त्या लोकांसाठी सरकारने ट्रेनची सोय करून दिलेली असते. पण त्या ट्रेनमध्ये 60 वर्षाच्या पुढील माणसे प्रवास करू शकत नाहीत असे जाहीर केलेले असते. एक महिला वार्ताहरची नजर कोपऱ्यात बसलेल्या सरिताताईंवर जाते आणि ती महिला सरिताताईंकडे जाते. सरिताताई भिंतीला डोके लावून विचार करत बसलेल्या असतात. ती महिला विचारते, आई तुम्हाला कुठं जायचं आहे? तेव्हा त्या सांगतात की बेटा मला पुण्याला जायचं आहे. ती महिला म्हणते, तुम्ही एकट्याच आहात का? सरिताताई म्हणते, हो, पण मी आता एकटी आहे, असं म्हणून ते रडायला लागतात. त्या महिलेला सरिताताई म्हणतात, बाळा मला पाणी आणून देतेस का? खूप तहान लागली आहे. तेव्हा तिथे एका संस्थेकडून त्या प्रवाशांसाठी अन्न आणि पाण्याची सोय करण्यात आलेली असते. तिथूनच ती महिला पाणी आणि अन्न घेऊन येते. सरिताताई लगेच पाणी पितात. ती महिला म्हणते, आई तुम्हाला पुण्याला जायचं आहे, पण तुम्ही 60 वर्षांच्या पेक्षा जास्त वयाच्या आहात, त्यामुळे तुम्हाला प्रवास करता येणार नाही. सरिताताई घाबरतात आणि म्हणतात, असे करू नका, मला पुण्यातच जायचं आहे, मुंबईत माझं कुणीही नाही. ती महिला म्हणते, जर तुम्ही इथे कुणी नाही तर मग तुम्ही इथे का आला होतात? तेव्हा सरिताताई त्या महिलेला त्यांच्यासोबत त्यांच्या मुलाने आणि सुनेने जे काही वागले ते सर्व हकीकत त्यांना सांगितले तिने. तेव्हा ती महिला म्हणाली, मग तुम्ही एकट्या कशा जाणार? तेव्हा सरिताताई म्हणतात, बेटा मुंबईमध्ये तर मी कोणाला ओळखत नाही.
पण पुणे तर माझे आपले शहर आहे. तिथेच माझे मी आयुष्य गेलेले आहे. तर मग पुण्यात मी कशी राहीन? ती महिला विचारते, मग ह्या वयात तुम्ही काय काम करणार? सरिताताई म्हणतात, ह्या वयात तर मला कुणीही कामावर घेणार नाही. मी भीक मागून खाईन. पण पुन्हा पुन्हा मी माझ्या मुलाकडे कधीही जाणार नाही. देवाने अशी मुले शत्रूला देखील देऊ नये, असे म्हणून त्या रडू लागतात. ती महिला ही मुलाखत चालू असते. ती महिला ही मुलाखत टीव्हीवर थेट प्रक्षेपण चालू दाखवते. पोलीस मुंबई रेल्वे स्टेशनवर फोन करून सांगतात की टीव्हीवर सध्या ज्या महिलेची मुलाखत सुरू आहे त्यांचे पुण्याला जाण्यासाठीचे तिकीट कन्फर्म करा. तेव्हा ही मुलाखत एक गौरव नावाचा वकील पाहत असतो. सरिताताईंची मुलाखत पाहून गौरवच्या डोळ्यात पाणी येते. त्याला असं वाटते की सख्खी मुले स्वतःच्या आईशी असे कसं वागू शकतात. तो त्याच मुंबईमध्ये असणाऱ्या एका पोलीस मित्राला फोन करतो आणि सांगतो की आता टीव्हीवर एका वृद्ध महिलेची मुलाखत चालू आहे. तो मित्र म्हणतो, हो मी पाहत आहे. खूपच वाईट वाटलं. त्यांच्यासोबत जे काही घडलं ते खूपच वाईट घडलं. तेव्हा गौरव म्हणतो, तू स्टेशनवर जा आणि मला फोन लावून दे. त्या आईला माझ्यासोबत बोलायला दे. काही वेळातच गौरवचा मित्र सरिताईंकडे पोहोचतो आणि गौरवला फोन लावून सरिताईंना बोलायला देतो. सरिताई म्हणतात, कोण गौरव? आणि बेटा तू मला कसं ओळखतोस? गौरव म्हणतो, आई तुम्ही माझ्या त्या पोलीस मित्राबरोबर पुण्याला या. मग तुम्हाला समजेल की मी कोण आहे. ठीक आहे बोलून त्या फोन ठेवतात आणि ट्रेनने पुण्याला पोहोचतात. पुणे रेल्वे स्टेशनवर गौरव त्याची बायको आणि मुलासोबत आधीच येऊन उभे राहिलेले असतात. गौरव सरिताईंकडे येतो आणि म्हणतो, त्यांच्या हातातून बॅग घेतो आणि म्हणतो, आई मी तोच आहे ज्याच्याशी तुमचे रेल्वे स्टेशनवरून बोलणे झाले होते. असं बोलून तो सरिताताईंना वाकून नमस्कार करतो. सरिताताई म्हणतात, अरे गौरव बेटा, हा लक्षात आले. मग तो त्याच्या बायकोला आणि मुलालाही सरिताताईंच्या पाया पडायला लावतो आणि म्हणतो की आई आजपासून तुम्ही आमच्यासोबत राहणार आहात. तुम्ही संकोच करू नका. आजपासून आमचे घर तुमचेच आहे. गौरव सरिताताईंचे काही ऐकून घेत नाही आणि प्रेमाने त्यांना त्यांच्या घरी घेऊन जातो. घरी गेल्यानंतर गौरव म्हणतो, आई तुम्हाला ठाऊक आहे ना, ज्यांना मूलबाळ नसते ते मुलं दत्तक घेतात आणि त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वाढवतात. मग आज एका मुलाने त्याला आईचे प्रेम आणि त्याच्या मुलाला आजीचे प्रेम मिळावे म्हणून एका आईला आपल्या घरी आणले म्हणून काय झालं? सरिताताईंना गरवेरून आले. त्यांनी गौरवला घट्ट मिठी मारली. आज सरिताताईंना गौरव सख्ख्या मुलापेक्षा जास्त सांभाळतो. त्याची बायको पण त्यांची सेवा करते, काळजी घेते. गौरवच्या घरात सरिताताईंना तो आदर आणि मान सन्मान मिळाला जो त्यांच्या पोटच्या मुलांनी देण्याचा साधा प्रयत्नही केला नाही. म्हणूनच म्हणतात ना की रक्ताच्या नात्यापेक्षा अंतःकरणाची नाती अधिक श्रेष्ठ असतात. मित्रांनो, खरोखरच ज्यांना आईवडील आहे त्यांना त्यांची किंमत कळत नाही आणि ज्यांना आईवडील नाहीत त्यांना त्यांची किंमत चांगल्या प्रकारे कळते, जशी गौरवला कळाली होती. तर मग मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.